प्रतिबिंब जनमानसांचे। नारायण गव्हाण ग्रामस्थांचा संताप। प्रलंबित चौपदरीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर 40 डिग्रीच्या पुढील तापमानात डांबरी रस्त्यावर लोटांगण आंदोलन। रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन। भूधारकांना मोबदला देण्याची मागणी। निष्क्रिय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी। नगर पुणे महामार्गावरील नारायण गव्हाण येथील प्रलंबित चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, भूधारकांना योग्य मोबदला द्यावा, तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांना जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, या विविध मागण्यांसाठी नारायण गव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बबन शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर 40 डिग्रीच्या पुढील तापमानात डांबरी रस्त्यावर लोटांगण आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। यावेळी शरद पवळे, शिवाजी नवले, संतोष कोहकडे, रमेश कोहकडे, रामचंद्र औचिते, संजय साबळे, बबनराव गुंड, किरण ठुबे, बाजीराव जगदाळे, जनार्दन खोबरे, सचिन कांडेकर, गजेंद्र सरडे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। आज सचिन भाऊ शेळके यांनी नारायण गव्हाण गावासाठी, गावातल्या विद्यार्थ्यांसाठी, ग्रामस्थांसाठी, प्रवाशांसाठी सातत्याने होणारे अपघात पाहून जी अवहेलना, ती वेदना, घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा घटना घडू नये म्हणून हा एक टोकाची भूमिका घेऊन घेतलेला निर्णय, त्याच्या वेदनेला आज प्रशासनाने कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, आपण न्यायदंडाधिकारी आहात, एका गावामध्ये असे लेकरं आज जीव घेणा प्रवास करतायत, आज ग्रामस्थांना प्रवास रस्त्यावर दळणवळण करता येत नाही, याच्या टोकाचा कार्यक्रम झालेला आहे। आज 120 ते 150 मीटरचं अंतर त्या ठिकाणी राहिलेलं आहे, इतर ठिकाणी काम चालू आहे, परंतु ह्या एका छोट्याशा कामासाठी तुम्ही 20 वर्ष या ठिकाणी लावलेत आणि एका बाजूला तुम्ही मुबलक असा मोठ्या प्रमाणात निधी टोल नाक्याच्या माध्यमातून वसूल करताय। हा टोल नाक्याचा निधी नेमका जातो कुठं, याची पुढच्या काळामध्ये आम्ही चौकशी करणार आहे। या ठिकाणी सचिन भाऊंनी सांगितलं की दरम्यानच्या काळामध्ये काला म्हणून घोषित केलेले चिंचकर साहेब यांनी या ठिकाणी या संबंधित विभागांना, भूमी अभिलेख असेल, महसूल असेल, या सगळ्या विभागांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून त्यांची एक मीटिंग, संयुक्त मीटिंग घ्यायला हवी होती आणि याचा निर्णय तातडीने घ्यायला पाहिजे होता। या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना मागच्या वेळेस आंदोलनाचा इशारा ह्याच पद्धतीने दिला होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही 2 दिवसामध्ये तुमच्या गावामध्ये येतो आणि मी तातडीने याच्यावर कार्यवाही करणार, जबाबदारीने त्यांनी हे वक्तव्य केलं होतं, परंतु त्यांनी अंमलबजावणी केली नाही। त्यामुळे सचिन भाऊंना या ठिकाणी लोटांगण घ्यावं लागतं। आज लोकशाहीमध्ये स्वातंत्र्यानंतर आमच्या एका व्यक्तीला, गावातल्या नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी लोटांगण घ्यावं लागतं, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही। एका बाजूला बुलेट ट्रेन बांधतात, विमानमध्ये एक छोटासा गावातला महामार्गावर, नगर पुणे महामार्गावरील हायवेवरील एवढी मोठी अवजड वाहने, सगळ्या बाजूला MIDC औद्योगिक वसाहती असताना तिथून गाड्यांची स्पर्धा चालू आहे, अशा ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे खूप जीव घेणा प्रवास होतोय आणि अशा प्रकारच्या जर घटना वारंवार जर घडत असतील आणि हे जर आम्ही आता पुढच्या काळामध्ये सचिन भाऊंनी टोकाचा निर्णय घेण्याची भूमिका या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलीच आहे, अशी वेळ प्रशासनाला येऊ नये, प्रशासनाने विश्वास निर्माण करण्यासाठी आपला विश्वास गमावू नये। आता एवढी 5-7 आंदोलन या ठिकाणी झाले, टोल बंद असेल, रास्ता रोको असेल, उपोषण असेल, आता आमचा संयम या ठिकाणी सुटलेला आहे। लोकशाही मार्गाने आंदोलनं चाललेली आहेत, त्याची तुम्ही गांभीर्याने जर दखल घेत नसाल तर पुढची आंदोलनं तीव्र स्वरूपाची होतील। सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो, आपण याची दखल घेऊन आमच्या बांधवांना, विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना न्याय द्याल। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव सचिन बबन शेळके, राहणार नारायण गव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। आज या ठिकाणी नगर पुणे महामार्गावर असलेले नारायण गव्हाण गाव आणि या गावामधले असलेला अरुंद रस्ता, या रस्त्याची अवस्था 20 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे। वेळोवेळी प्रशासनाला आम्ही निवेदन देऊनही कुठल्या प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाही। आज गाव रस्त्याच्या मध्यावर असल्यामुळे, गाव दोन्ही बाजूला गाव आणि मध्ये रस्ता असल्यामुळे काय होते, आमच्या गावातील नागरिकांना तर शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी खूप मोठी कसरत या ठिकाणी करावं लागत आहे। खूप वेळा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे। SP PSI साहेब आहेत, शेळके साहेब आमचे, त्यांच्या घरावरती सळायची गाडी गेलेली आहे। त्यावेळेस त्या कुटुंबातील 4 व्यक्ती त्या घरामध्ये झोपलेल्या असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस ती वाचलेले आहे त्यावेळेस। परंतु प्रत्येक वेळेस असं घटना या ठिकाणी घडत आहे। डिझेलचा टँकर एक ठिकाणी पलटी झालेला आहे। असे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला आंदोलन केलेले आहेत। या ठिकाणी गावामध्ये महाराष्ट्र बँक समोर 5 दिवसाचं उपोषण केलेलं आहे या नारायण गव्हाण चौपदरीकरणासाठी। त्यामध्ये रास्ता रोको सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी झालेलं आहे। पारनेर तहसीलला सुद्धा लोटांगण आंदोलन झालेलं आहे आणि टोलबंद असं ह्या प्रकारचं एक आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। अशा अनेक प्रकारचे आंदोलन करूनही प्रशासन मात्र ठम्म बसून आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि आमच्या गावातील लोकांना आज रस्ता ओलांडण्यासाठी खूप मोठी कसरत या ठिकाणी करावं लागत आहे। रस्त्याने जाणारे ॲम्ब्युलन्स गाड्या असतील, ट्रॅफिक जाम होत आहे।
945 पैकी 815 मीटरचं काम झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणी फक्त 130 मीटरचं काम आमचं राहिलेलं आहे. आमच्या गावातील भूधारकांना त्या जागेचा मोबदला मिळावा आणि त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू व्हावं, आमची एवढी मागणी आहे. आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी प्रांत चिंचकर साहेब यांना काला म्हणून घोषित केलं, अधिकारी म्हणून नेमलं. त्यांनी एवढे दिवस काय केलं आतापर्यंत खूप मोठ्या घटना, खूप मोठे ऍक्सिडेंट झालेले आहेत, कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी गमावलेले आहेत, तर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. यामुळे आम्ही आज नगर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी लोटांगण आंदोलन घेऊन जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा जागा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रांत चिंचकर साहेब यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे त्या साहेबांना निलंबित करावे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. या ठिकाणी नारायणगावातील ग्रामस्थ सर्व या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी ठीक आहे. या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, परंतु आज जर कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल जर घेतली नाही तर आम्ही भविष्यात पुढल्या काळात आमच्या नारायणगाव गावामध्ये या कलेक्टर साहेबांची प्रेत यात्रा काढून त्या ठिकाणी नारायणगावान रस्त्यावरती आम्ही त्यांच्या पुतळ्याचं दहन करणार आहोत. या ठिकाणी त्यांनी दखल नाही घेतली तर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.